तसेच मी 8th स्टँडर्डमध्ये एक द सोफिया द फर्स्ट ह्युमन रोबोटबद्दल एक बुक लिहिलेली. कोडिंग करून आम्हाला तो ॲप बनवायचा होता आणि तिथे हॅकेथॉन म्हणजे असं की 24 आवर्स तुम्हाला तिकडेच बसून ते प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करावी लागते आणि नेक्स्ट डे त्याचं प्रेझेंटेशन असतं. तुमच्या तिघांच्या बोलण्यातून एक कॉमन धागा येतोय तो म्हणजे NIITचा. तर ह्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे हा कोर्स काय आहे किंवा कॉलेज काय आहे? तुम्हाला पहिल्या दिवसापासून हँड्स ऑन लर्निंग आणि रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्सवर काम करायला भेटतं. प्रॉब्लेम स्टेटमेंट्स वगैरे पण तुम्हाला सॉल्व्ह करता येतात आणि इन्स्ट्रक्टर्स पण खूप चांगले आहेत जे आपल्याला चांगलं गाईड करतात आणि खूप मोटिवेट पण करतात. जसं रोबोट्स, ड्रोन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण आम्हाला इथे वर्कशॉप्स होता NITमध्ये वेगळे वेगळे. आयडियाथॉन ॲक्च्युली एक NIT कडूनच एक कॉन्सेप्ट आहे ज्याच्याने जे मुलांचे जे आयडियाज असतात मनात ते मुलं प्रेझेंट करू शकतात मेंटर्स किंवा टीचर्स समोर. रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम स्टेटमेंट्स असतात ते टॅकल करायसाठी हॅकेथॉन्स आणि बिल्डथॉन्स कंडक्ट केले जातात आणि NIT खूप सपोर्टिव्ह आहे ह्यासाठी. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग जे असं प्रॉम्प्ट टाकणं, प्रॉम्प्ट म्हणजे काय असतं, लाईक तुम्ही AI एक इन्स्ट्रक्शन देतात आणि त्याने तो काम करतो पुढे. माझे स्टार्टअप आहे ते 10+ कॉस्मेटिक प्रोडक्ट्स म्हणजे फर्स्ट डेपासून तुम्ही जर AI शिकू शकतात तर मला वाटतं की सगळ्या स्टुडंट्सनी हे ग्रॅब करायला पाहिजे अपॉर्च्युनिटी. आणि असं नाही की इकडे फक्त अभ्यास आहे. कॉन्टेंट क्रिएशनमध्ये ज्याला इंटरेस्ट आहे किंवा काही व्हिडिओज वगैरे बनवू शकतो, रील्स वगैरेमध्ये इंटरेस्ट आहे तर त्यासाठी पण NITचं क्रिएटर्स लॅब म्हणून एक प्रोग्राम असतो ज्याच्यात मी पण पार्ट आहे. मी पण थोडं कॉन्टेंट क्रिएशन करतो तर त्याने पण तुम्हाला थोडा सपोर्ट भेटतो की कॉन्टेंट क्रिएशनमध्ये कसं वळायचं आहे, की तुम्हाला कसं पुढे जायचं, तर हे पण सगळं तुम्हाला NITमध्ये भेटेल. NITमध्ये खूप सारे वर्कशॉप्स कंडक्ट केल्या जातात तर त्याच्यावर तुम्ही हँड्स ऑन लर्निंग करू शकतात आणि तुम्हाला प्रॅक्टिकली समजेल की नेमकं हे काय आहे आणि काय नाही. नमस्कार. आजचं युग हे तंत्रज्ञानाचं आणि विशेषतः AIचं युग आहे. AIमुळे नोकरीच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्यात. AI टूल्सचा वापर, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, प्रोजेक्ट बिल्डिंग, डेटा सायन्स हीच आजच्या जॉब मार्केटची नवी भाषा आहे. पण मग या युगात टिकून राहण्यासाठी, प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकणं महत्त्वाचं आहे. आज फक्त डिग्री असून चालणार नाही, तर इंडस्ट्रीला हव्या असलेल्या स्किल्स तुमच्याकडे आहेत का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरतं. आणि त्यामुळे आता वेळ आहे जॉबलेस नाही तर जॉब रेडी कसं व्हायचं ते जाणून घेण्याची. आणि त्याचसाठी या क्षेत्रातल्या 3 विद्यार्थ्यांशी आज आपण बोलणार आहोत, ज्यांनी अभ्यासक्रमाच्या जोडीनं आपली स्किल्स डेव्हलप केली आहेत. नेक्स्ट वेव्हच्या NIITच्या मदतीनं त्यांनी आपला प्रवास सुरू केला आणि या स्पर्धेच्या युगामध्ये यशही मिळवलेलं आहे. स्किल्स डेव्हलपमेंट किती महत्त्वाचं आहे आणि ते कसं साध्य करावं हेच आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत श्रावणी पाटील, गौरी कासार आणि अनुराग जाधव. तुमच्या तिघांचंही ABP माझ्यामध्ये खूप स्वागत आहे. या गप्पांची सुरुवात करताना मला तुमच्याकडून आधी तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तर तू सुरुवात कर की तुझी बॅकग्राऊंड नेमकी काय आहे आणि तुला AI असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट कसा डेव्हलप झाला आणि सध्या तू काय करतेस? गौरी. तर माझं नाव गौरी कासार आहे आणि मी सध्या BTech CSE इन AI/ML DS डिग्री परस्यू करत आहे. मी नाशिकला राहते आणि तसंच मी पुण्याला शिकत आहे. तर ह्या फील्डमध्ये एंटर करायचं ही इच्छा माझी 8th स्टँडर्डपासून होती. तसेच मी 8th स्टँडर्डमध्ये एक द सोफिया द फर्स्ट ह्युमन रोबोटबद्दल एक बुक लिहिलेली आणि मी 11th-12thमध्ये JEE एक्झामसाठी प्रिपेअर करत होते. तर त्यानंतर मी जसं कॉलेजमध्ये एंटर केलं तर मी भरपूर कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं, जसं हॅकेथॉन्स आणि ऑन्टरप्रिनरशिप वगैरे जसे चॅलेंजेस झाले आमचे कॉलेजचे क्लब्समध्ये त्याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे. बरं. श्रावणी, तुझं बॅकग्राऊंड काय आहे आणि तुझा या क्षेत्रातला इंटरेस्ट कसा डेव्हलप झाला? तर माझं नाव श्रावणी निलेश पाटील. मी जळगाव जिल्ह्यातून पाचोरा या तालुक्यातून आहे आणि मी आता सध्या ड्युअल डिग्री करत आहे. ती म्हणजेच BTech CSE इन AIDS ॲट NIT पुणे आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन डिग्री प्रोग्राम येतो IIT गुवाहाटीला BSc इन AIDS. तसंच माझं ह्या क्षेत्रातलं बॅकग्राऊंड असं आहे की मला 10वीपर्यंत मॅथमॅटिक्समध्ये खूप इंटरेस्ट होता. सो मग मी त्याच फील्डमध्ये जाण्याचं ठरवलं. 11th-12thला JEE आणि इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर केलं. त्यानंतर मग मला असं न्यूटेक कॉलेज हवं होतं काहीतरी, तर मग मी त्याच्यासाठी NIT चूज केलं. हे एक न्यूटेक प्रोग्राम आहे. सो मी इथं ॲडमिशन घेतलं आणि इथं आल्यावर मी खूप कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं, हॅकेथॉन्समध्ये पार्टिसिपेट केलं आणि आता इंटर्नशिप किंवा स्टार्टअप स्वतःचा हे सर्व करत आहे. बरं. जसं ह्या दोघांचं आम्ही ऐकलं की त्यांचा खूप आधीपासूनच इंटरेस्ट होता, तर तुझंही असं शाळेपासून तुला इंटरेस्ट होता की नंतर तो डेव्हलप झाला? तर माझं नाव अनुराग सुनील जाधव आहे. मी राहायला पुण्यातच आहे आणि मी आता फर्स्ट इयरमध्ये
NIT पुणेमधून BTech CSE AI/ML डेटा सायन्स डिग्री परस्यू करत आहे. बरं. आणि माझा टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आधीपासून होता. मला आधीपासून फोन्स आणि लॅपटॉप्समध्ये खूप आवड होती. आणि नंतर जसं जसं ChatGPT डेव्हलप झालं तर मला AIमध्ये पण खूप इंटरेस्ट आला. आणि त्यासाठी मी 11th-12thमध्ये सायन्स परस्यू केलेलं. आणि मला एक न्यू एज कॉलेज पाहिजे होतं ज्याच्यात मला फक्त थिअरी नाही पण एक प्रॅक्टिकल लर्निंग हे शिकायला भेटेल. म्हणून मी NIT पुणे चूज केलं. आणि NIT पुणे थ्रूमध्ये मला खूप एक्सपोजर भेटला आहे. आणि मी बिल्डथॉनसारख्या मोठ्या कॉम्पिटिशन्समध्ये नॅशनल लेवल फायनलिस्ट आहे. आणि मी आयडियाथॉन विनर पण आहे. बरं. तुमच्या तिघांच्या बोलण्यातून एक कॉमन धागा येतोय तो म्हणजे NITचा. तर ह्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे हा कोर्स काय आहे किंवा कॉलेज काय आहे, तर त्याबद्दल थोडंसं मला सांगाल. तर NIT हे एक न्यूटेक कॉलेज आहे. म्हणजे याच्यात आपले जे इतर कॉलेजेस आहेत तिथं ट्रेडिशनल मेथडने शिकवलं जातं. म्हणजे जसं की शिकवलं तर म्हणजे सेमच आहे, करिक्युलम वेगळं आहे. फक्त त्याच्यात असं असतं की ट्रेडिशनल मेथड्सने शिकवतात की थेरोटिकल खूप जास्त शिकवतात. NITचं असं आहे की कोडिंगवर जास्त फोकस केलं जातं. म्हणजे आमचे आता स्टार्टिंगपासूनच फर्स्ट इयरला असं झालं की 4 लेक्चर जर तुमचे थेरोटिकल म्हणजे 4 लेक्चर जर आम्हाला काही शिकवलं तर त्याच्याशीच रिलेटेड लगेच आमचं कोडिंग प्रॅक्टिस असते. म्हणजे त्याच्यात तेच आमचं हँड्स ऑन प्रॅक्टिस होऊन जातं की असं इतर कॉलेजेसमध्ये नाही आहे की तिथं फक्त शिकवलं जातं बट असं कोडिंग वगैरे डे 1 पासून लॅपटॉपचा यूज असं हे सर्व नाही आहे. तर NITमध्ये हे सगळं युनिक आहे, इतर कॉलेजेसपेक्षा काहीतरी डिफरंट आहे. ओके. अनुराग, तुझाही सेम कोर्स आहे की काही वेगळा कोर्स आहे? नाही, आमचा दोघांचा तिघांचा ॲक्च्युली सेम कोर्स आहे. आणि हा कोर्स खूप एक चांगला आहे बिकॉज ह्याच्यात तुम्हाला पहिल्या दिवसापासून हँड्स ऑन लर्निंग आणि रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्सवर काम करायला भेटतं. प्रॉब्लेम स्टेटमेंट्स वगैरे पण तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. आणि इन्स्ट्रक्टर्स पण खूप चांगले आहेत जे आपल्याला चांगलं गाईड करतात आणि खूप मोटिवेट पण करतात. बरं. तुम्ही तिघांनी आता तुमचे इंट्रोडक्शन दिलेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की आयडिओथॉन असेल, हॅकेथॉन असेल, तर या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे. सो हे तुम्हाला नेमकं कसं जमलं? म्हणजे कॉलेजकडून तुम्हाला यामध्ये पार्टिसिपेट करता आलं की हे एक्सपोजर नेमकं तुम्हाला कसं मिळालं? गौरी. तर मी ह्याच मोटिव्हनी ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं की मला थेरॉटिकल नाही तर मला काहीतरी इंडस्ट्री एक्सप्लोजर हवं आहे, प्रॅक्टिकल लर्निंग हवी आहे. तर तसंच मग मी ह्या कॉलेजमध्ये एंटर केल्यानंतर मी डिरेक्ट म्हणजे कॉम्पिटिशन्स वगैरेमध्ये पार्टिसिपेट करायला मी रेडी होते. आणि कॉलेजवाल्यांचा पण फुल सपोर्ट होता आणि त्यांचं गायडन्स वगैरेनी पण थोडीशी स्ट्रेंथ भेटली की हो आपण करू शकतो असं. आणि मग आम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक्झाम्पल देते की आम्ही IIT जोधपूरला गेलो होतो एका बिल्डथॉन साठी. तर त्याच्यात आम्हाला एक लर्निंग प्लॅटफॉर्म बिल्ड करायचा होता. तर तिथे खूप सारे म्हणजे 200+ टीम्स होत्या आणि पूर्ण इंडियामधले टीम्स वगैरे आलेले होत्या. 3rd-4th इयर्सचे मुलं आलेले होते. तर त्यांच्यामधून आमच्या टीमचा 13th रँक आला. आणि तिथून त्या एका कॉम्पिटिशनपासून मला वाटलं की हो आता आपण पुढे करू शकतो. आपण जसे 3rd-4th इयरच्या मुलांना जर आपण कम्पीट करतो आहे तर आपण पुढे जाऊन अजून अशा कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करून करू शकतो चांगलं. अगदी. तुम्ही तिघंही म्हणताय की कॉलेजकडून तुम्हाला खूप चांगलं एक्सपोजर मिळालेलं आहे. तर तू कुठल्या अशा हॅकेथॉनमध्ये वगैरे पार्टिसिपेट केलं आहेस का? त्याची आयडिया काय होती? हो, ॲक्च्युली मी पण सेम की IIT जोधपूरच्या हॅकेथॉनमध्ये पार्टिसिपेट केलेलं. तिथे 3rd-4th इयरचे स्टुडंट्सचे पण टीम्स होत्या आणि सगळ्या IIT लेवलचे कॉलेज होते. त्यानंतर असंच बाकीचे सगळेच कॉलेजेस की गव्हर्नमेंट प्रायव्हेट सगळेच कॉलेजेस तिथे त्यांच्या टीम घेऊन वेगळे मॉडेल्स घेऊन आलेले होते. सो आम्ही त्यांच्याशी कॉम्पीट केलं आणि म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की आम्ही जस्ट एक्सपिरियन्स म्हणून गेलो की फर्स्ट इयरचे स्टुडंट म्हटल्यावर आपण तर कुठेच नाही आहे, 3rd-4th इयरचे स्टुडंट आहेत. बट मग आम्ही तिथं 13th रँक मिळवला की त्या सगळ्या स्टुडंट्सला हे करून. तर मग तेव्हा कळालं की NIT आयडिया काय होती? म्हणजे एक्झॅक्ट थोडं मला हॅकेथॉन नेमकं काय असतं त्याबद्दल पण सांगशील? हॅकेथॉन म्हणजे असं की तिथं 24 आवर्स तुम्हाला तिथेच थांबावं लागतं. 24 आवर्स तुम्हाला कोडिंग किंवा जो काही तुम्हाला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट दिली जाते की आपल्याला हे मॉडेल बनवायचं आहे तर मग ते तुम्हाला कोडिंग करून पूर्ण बनवावं लागतं. जसं की आम्हाला होतं की एक लर्निंग पोर्टल बनवायचं होतं. जे किड असतात म्हणजे जे नर्सरी ते फर्स्टपर्यंतचे स्टुडंट्स असतात तर त्यांनी ते शिकावे. आता ते मोबाईलचा यूज तर खूप जास्त करतात लहान मुलं असं पण मग त्यांनी त्या ॲपमधून ज्या त्यांना स्कूलमध्ये वगैरे शिकवलं जातं ते त्यांनी तिथे प्रॅक्टिस केली पाहिजे की जे शिकवताय ते आपण इकडे येऊन मोबाईलमध्ये प्रॅक्टिस करू असं काहीतरी आम्हाला बनवायचं होतं. सो ते कोडिंग करून आम्हाला तो ॲप बनवायचा होता. आणि तिथे हॅकेथॉन म्हणजे असं की 24 आवर्स तुम्हाला तिकडेच बसून
ते प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करावी लागते आणि नेक्स्ट डे त्याचं प्रेझेंटेशन असतं. सो आम्ही ते पोर्टल बनवलं कोडिंग वगैरे करून आणि नेक्स्ट डे आम्ही त्याचं प्रेझेंटेशन केलं. सो तिथे आमचा 13th रँक आला. अरे वा, म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट पण करताय आणि अगदी पहिल्याच वर्षात आहात आणि नंबर पण येतोय तुमचा. तर मला सांगा की ह्या सगळ्याचा तुमचं करिअर घडवण्यामध्ये कसा फायदा होतो? म्हणजे एकीकडे तुम्ही कॉलेजमध्ये थिअरी शिकताय पण तुम्हाला हे प्रॅक्टिकल एक्सपोजर पण मिळत आहे. तर मग याचा फायदा तुला इंडिव्हिज्युअली कसा झाला आहे? तर असं की म्हणजे स्टार्टिंगलाच आम्हाला जेव्हा डे 1पासून कॉलेजमध्ये असं सगळं कोडिंग वगैरे शिकवतात की आम्ही हाच विचार करून इथं ॲडमिशन घेतलेलं की आपल्याला न्यूटेक काहीतरी शिकायला भेटेल की IoT लाईक थिंग्स की जसं रोबोट्स, ड्रोन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण आम्हाला इथे वर्कशॉप्स होता NITमध्ये वेगळे वेगळे. तर त्या वर्कशॉप थ्रू सगळ्या त्या गोष्टींवर हँड्स ऑन प्रॅक्टिस करायला भेटते. म्हणजे रोबोट, ड्रोन्स ह्या गोष्टी आपण खरं तर असं जवळून कोणी बघितलेलं नसतं. सो त्या तिथे आमच्या समोर असतात, आम्हाला जवळून बघता येतात, त्यांना फील करता येतं हे कसं वर्क करतं हे सगळं बघता येतं. आणि ह्या गोष्टींबद्दल नॉलेज जेवढं आपण जवळून बघतो किंवा त्याच्यावर हँड्स ऑन प्रॅक्टिस करतो नॉलेज तितकंच वाढतं. म्हणजे थेरी वाचण्यापेक्षा प्रॅक्टिस करून आपलं नॉलेज तितकं जास्त वाढतं. आणि आता जे आपण प्लेसमेंट्स वगैरे इंटर्नशिप ह्या ज्या गोष्टी आहे की जॉबसाठी आपण म्हणतो की आम्ही 4 इयर खूप अभ्यास केला पण प्लेसमेंट काही होत नाही. तर त्याच्यासाठी मेन असं असतं की तुम्ही थेरोटिकल नॉलेज जास्त घेतले. बट थेरोटिकल नॉलेज एक मार्क्स पुरतं ठीक आहे. बट जर तुम्हाला जॉब्स प्लेसमेंट हे चांगल्या लेवलचं हवं असेल, इंटर्नशिप्स वगैरे करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज किंवा जे इंडस्ट्रीला गरजेचे जी रिक्वायरमेंट आहे ती आमची NIT थ्रू पूर्ण होते. म्हणजे आम्हाला ते ऑलरेडी जे शिकवलं जाते तेच गरजेचं आहे. असं की बाकीचे सब्जेक्ट जे म्हणजे ज्याची इतकी नीड नाही आहे सो ते काही शिकवत नाही. म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज पण मिळत आहे आणि स्किल्स पण डेव्हलप होत आहेत की जे ऍक्च्युअल तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाणार आहात तर त्याचा फायदा होईल. हो तेच बरोबर. अनुराग, मी तुझ्याकडे येते. तू आयडिओथॉनमध्ये पण पार्टिसिपेट केला. आता तू तुझ्या इंट्रोडक्शनमध्ये म्हटलंस की त्याच्यात तुमचा नंबर पण आलेला आहे. सो त्याची आयडिया नेमकी काय होती आणि तो चान्स तुम्हाला कसा मिळाला? ओव्हरऑल तुझ्या टीमबद्दल थोडंसं सांगशील? ओके, सो आयडियाथॉन ॲक्च्युली एक NIT कडूनच एक कॉन्सेप्ट आहे ज्याच्याने जे मुलांचे जे आयडियाज असतात मनात ते मुलं प्रेझेंट करू शकतात मेंटर्स किंवा टीचर्ससमोर. तर आयडियाथॉन आमच्या इकडे कंडक्ट होत होतं आणि आम्ही त्यासाठी अप्लाय केलेलं. म्हणजे माझ्यासोबत माझे अजून 3 टीममेट्स पण होते. तर त्यासाठी ॲक्च्युली आम्ही क्वालिफाय नव्हतं झालो. म्हणजे टॉप 25 टीम्स झालेले आणि आम्ही आय थिंक लेट फॉर्म सबमिट केला त्यामुळे आम्हाला चान्स नव्हता भेटला. बट ॲट लास्ट मुमेंट, लास्ट 15 मिनटं राहिलेले आयडियाथॉनमध्ये, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पार्टिसिपेट करू शकतात. आणि त्याच्यात मग आम्ही आमचं 15 मिनिट्समध्ये जेवढं आम्ही करू शकलो ते आम्ही केलं आणि त्यानंतर आम्ही आयडियाथॉन जिंकलो. आणि माझी आयडिया अशी होती की जे रुरल एरियाजमध्ये जे छोटे मुलं असतात किंवा जे शिकत आहेत एज्युकेशन परस्यू करतात त्यांना सायंटिफिक लर्निंग नाही भेटत. लाईक सायन्सचे प्रॅक्टिकल्स वगैरे नाही त्यांना बघतायत, केमिकल्स कसं वर्क करतात किंवा फिजिक्स वगैरे. तर त्यासाठी तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर एवढं चांगलं नसतं, लाईक लॅब्स वगैरे नसतात. तर त्यासाठी आम्ही काय केलं की गुगल कार्डबोर्ड म्हणून एक VR बॉक्ससारखं असतं ते, त्याच्यात तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमचा स्मार्टफोन टाकू शकतात आणि जर तुम्ही इयरफोन्स किंवा इयरबड्स कनेक्ट केले तर तुम्ही ते एक्सपिरियन्स करू शकतात. आणि ते खूप कॉस्ट एफिशियंट पण होतं ज्याने कुणी पण अफोर्ड करू शकतो. आणि आजकाल स्मार्टफोन्स सगळ्यांकडे असतात तर त्याने मुलांची प्रगती पण होऊ शकते आणि त्यांना खूप काही शिकायला भेटतं जे त्यांना नसतं भेटलं. लाईक म्हणून आम्ही ही आयडिया विचार केला आणि आम्ही ह्याच्यासोबत पुढे गेलो आणि तसंच आम्ही जिंकलो. अगदी इंटरेस्टिंग आहे. म्हणजे AI असेल, रोबोटिक्स असेल, ह्याच्यामध्ये प्रत्येकाला काही ना काही इंटरेस्ट असतो आणि तुम्ही ते ॲक्च्युअल शिकताय, तुम्हाला करायला मिळत आहे. तू माझ्या मते इंटर्नशिप पण त्याच रिलेटेड कुठेतरी केलेली आहेस. तर ती इंटर्नशिप तुला कशी मिळाली आणि ती नेमकी काय होती? पहिले तर कॉलेजमध्ये जाण्याच्या आधीच मी ठरवलं होतं की इंटर्नशिप करायची आहे, कारण की नंतर फ्युचरमध्ये आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. पण जेव्हा मी फर्स्ट इयरमध्ये एंटर केलं तर माझं म्हणजे सराउंडिंग्समध्ये असं ऐकायला भेटलं की अरे फर्स्ट इयरमध्ये तर इंटर्नशिप नाही भेटत. पण मग कुठेतरी कॉम्पिटिशन्स वगैरे करून असं वाटलं की आपण जर का 4th आणि 3rd इयरच्या मुलांना कम्पीट करतो आहे तर आपलं नॉलेज त्यांच्यासारखंच आहे, तर मग आपण काय इंटर्नशिप करू शकत नाही. तर तसंच मग थोडासा त्याच्यासाठी एक चांगला रेझ्युमे हवा होता. त्याच्यासाठी भरपूर कॉम्पिटिशन्स आणि हॅकेथॉन्स, बिल्डाथॉन्स, डिझायनाथॉन्ससारखे कॉम्पिटिशन्स पण तुम्हाला हवे होते. तर तसे मग आम्ही करायला सुरुवात केली, मी माझ्या टीमनी. तर खूप चांगलं त्याच्यामुळे केलं. टीमवर्क कळालं, लिडरशिप म्हणजे काय असतं ते कळालं, क्रिएटिव्हिटी थोडीफार. तर ते आमच्या रेझ्युमेमध्ये ॲड झालं. तर नंतर मग लिंक्डइनवर सगळ्यांचीच प्रोफाईल असते, तर मग मी लिंक्डइनवर शोधायला स्टार्ट केलं इंटर्नशिपबद्दल.
तर मग मला एक इंटर्नशिप सापडली. त्याच्यासाठी एक चांगला रेझ्युमे हवा होता जो की मी आधीच बनवून ठेवला होता चांगला. तर त्यांनी माझा रेझ्युमे एक्सेप्ट केला. त्यानंतर एक असेसमेंट झाली. तर ऑनलाईन असेसमेंट होती, त्याच्यात पण मी पास झाले, सिलेक्ट झाले. त्यानंतर होतं HR सोबत 1 to 1 इंटरव्ह्यू. तर त्यात थोडंसं पहिले नर्वसनेस होता, पण मग नंतर खूप छान प्रकारे तो इंटरव्ह्यू झाला आणि मी तशीच इंटर्नशिपमध्ये त्या सिलेक्ट झाली. आता तुझी इंटर्नशिप पूर्ण झालेली आहे. हो. पण तू टीमचा उल्लेख केलास, तर ती टीम कॉलेजचीच असते की तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी आणि असं टीम बनवावी लागते, की कॉलेजमध्ये जसे ग्रुप्स होतात, म्हणजे तुम्हाला अपॉर्च्युनिटी कशी मिळाली? म्हणजे आता तुम्ही NIT आहात, पण बाकीचे जे स्टुडंट्स आहेत तर त्यांना पण असा इंटरेस्ट असतो की AI रिलेटेड कुठल्या तरी याच्यामध्ये काहीतरी इंटर्नशिप करावी, काहीतरी करावं. तर मग त्याबद्दल मला सांग ना, की ही अपॉर्च्युनिटी जर बाकीच्या स्टुडंट्सना पण घ्यायची असेल तर त्यांना कसं शक्य आहे? तुम्ही म्हणजे तुमचं टीमवर्क इथे खूप चांगलं आहे, कारण की तुम्हाला जे पण कॉम्पिटिशन्स वगैरे आहेत त्यात तुम्हाला टीम म्हणून एक जावं लागतं आणि तुम्ही विनर नाही तर जे पण असेल तुमची जी पण पोझिशन असेल ती एक तुमच्या टीमला भेटते. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्यामुळे आपण खूप साऱ्या गोष्टी शिकतो. कारण की आता मी एक विचार करते आणि समोरचा दुसरा विचार करतो आहे. NIT फर्स्ट डेला आम्हाला हेच सांगितलं गेलं होतं. तो थॉट अजून पण माझ्या लक्षात आहे की तुमच्यापेक्षा समोरच्याला जे नॉलेज आहे तर तुम्ही म्हणजे जेलस नका फील करू, नाहीतर मग मी याच्या पुढे जाईल हा नका विचार करू, त्याच्यासोबत कोलॅब करा. आणि हा थॉट मला खूप आवडला आणि मी तेच मनात ठेवून आणि डोक्यात ठेवून मी असं पुढे गेले की जे पण माझे टीममेट्स वगैरे आहेत त्यांच्या आयडियासोबत आपण कोलॅब केलं पाहिजे. तर ही गोष्ट मला खूप आवडली. आणि तुम्हाला जर का ह्या फील्डमध्ये यायचं आहे आणि असेच कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तर तुम्हाला ही गोष्ट तुमचे आयडियाज रिप्रेझेंट करता आले पाहिजे, तुमचं क्रिएटिव्ह थिंकिंग पाहिजे. आणि हे NITनी आधीच आम्हाला शिकवलेलं आहे, समजवलेलं आहे आणि त्याच्यासोबत त्यांचं गायडन्स पण आहे खूप, ज्याच्यात पण आपल्याला डाऊट्स वगैरे येतात तर आपल्यासाठी मेंटर्स, इन्स्ट्रक्टर्स वगैरे आहेत जे की आपल्याला म्हणजे आपल्या पाठीशी आहेत, आपल्याला डाऊट्स वगैरे सॉल्व्ह वगैरे करतात आपले. सो तुम्हाला बेसिकली मार्गदर्शन खूप चांगलं मिळतंय. अगदी. हिने आता बिल्डोथॉनचा एक उल्लेख केला, तर ते नेमकं काय असतं? म्हणजे तू तुझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलंयस की तू त्याच्यात पण पार्टिसिपेट केलंयस, तर ते काय असतं जाणून घ्यायला आवडेल. तर नेक्स्ट वेव्ह बिल्डथॉन एक हॅकेथॉन सारखं असतं. म्हणजे ते होतं नेक्स्ट वेव्ह आणि ओपन AIचं कोलॅबरेशन. आणि त्यांनी एक ऑल इंडिया लेवलवर एक हॅकेथॉन ऑर्गनाईज केली ज्याचं नाव होतं बिल्डथॉन. त्यात तुम्हाला काय असतं, तुम्ही एक प्रॉब्लेम स्टेटमेंट चूज करायचा असतो आणि ओपन AIचं ChatGPT यूज करून तुम्ही AIचं इम्प्लिमेंट करून तो प्रोजेक्ट बनवायचा असतो. तर तशी एक हॅकेथॉन होती ऑल इंडिया लेवलला आणि मी पण त्याच्यात पार्टिसिपेट केलेलं आणि मी नॅशनल फायनलिस्ट पण होतो त्या बिल्डथॉनमध्ये. आणि आमचा आयडिया असा होता की माझा एक फ्रेंड आहे जो बाहेरच्या स्टेटमधून आहे आणि तो पुण्यात आलेला राहिला. तर त्याला रेंटवर फ्लॅट भेटायला खूप असे प्रॉब्लेम्स होत होते आणि त्याला जे लिगल डॉक्युमेंट्स आहेत ते एवढे नीट समजत नव्हते. तर त्याच्या मनात एक आयडिया आला आणि तो बोलला, मग त्याचा आयडिया असा होता की एक असं AI बनवू आपण ज्याने जे लिगल डॉक्युमेंट्स आहेत ते ॲनालाइज होतील आणि ते सोपं होईल समजायला एक कॉमन मॅनला. तर मग त्याने आमच्यासोबत तो आयडिया शेअर केला आणि तो आम्ही इम्प्लिमेंट केला. आणि त्याच्यात मग आम्ही बरंच काय केलं. आमचं AIचं नाव व्हेरिक्लॉज AI आहे, ज्याच्यात तुम्ही एक PDF किंवा एक टेक्स्ट डॉक्युमेंट टाकू शकतात आणि ते सगळं ॲनालाइज करतं AI थ्रू आणि तुम्हाला क्रेडेन्शियलिटी स्कोअर देतो आणि मग काय काय रिस्क्स येतात तुमच्या लिगल डॉक्युमेंटमध्ये आणि कोणतं लाईन जे आहे, जो क्लॉज जो चुकीचा आहे त्या लिगल डॉक्युमेंटमध्ये, जो रिस्की आहे ते पण हायलाईट होतं. आणि ह्याच्याने एका नॉर्मल युजरला हेल्प होते की हे डॉक्युमेंट हे रिस्की डॉक्युमेंट आहे, लाईक हे साईन करायच्या आधी तो 10 वेळा विचार करेल की नाही हे नाही करू शकणार आपण. सो मग बिल्डथॉनमध्ये आम्ही हे प्रेझेंट केलं आणि सगळ्या इन्स्ट्रक्टर्सला पण आवडलं आणि त्याने आम्ही फायनलिस्ट पण झालेलो आहे नॅशनल लेवल. बरं, म्हणजे सामान्य नागरिकांना आपल्या काहीतरी ज्या आयडियाज असतात त्या हेल्पफुल ठराव्यात, तर त्यासाठी आयडियाथॉन असेल किंवा बिल्डोथॉन असेल हे हेल्पफुल आहे. हो, हे त्यासाठीच असतात. लाईक प्रॉब्लेम्स, रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम स्टेटमेंट्स जे असतात अगदी. ते टॅकल करायसाठी हॅकेथॉन्स आणि बिल्डथॉन्स कंडक्ट केले जातात आणि NIT खूप सपोर्टिव्ह आहे ह्यासाठी. लाईक सगळ्या स्टुडंट्सला ते सांगतात की तुम्ही हॅकेथॉन्समध्ये पार्टिसिपेट करा. अगदी. म्हणजे आत्ता मला बोलताना आठवलं की आपण आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया असं म्हणतोय, एकीकडे ओपन AIचं खूप प्रस्थ वाढत चाललेलं आहे. तर मला सांगा, तुम्ही आत्ता फर्स्ट इयरमध्ये आहात पण तरीसुद्धा तुम्ही एवढं सगळं एक्सप्लोअर केलं आहे,
तर याच्यामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे AI रिलेटेड सेक्टर असेल किंवा इन जनरल टेक्नॉलॉजी रिलेटेड, सो त्याच्यामध्ये तुला आत्ता काय काय ऑपॉर्च्युनिटीज दिसत आहेत? तर मला ह्याच्यात खूप अपॉर्च्युनिटीज दिसतात. लाईक प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, जे असं प्रॉम्प्ट टाकणं. प्रॉम्प्ट म्हणजे काय असतं, लाईक तुम्ही एआयला एक इन्स्ट्रक्शन देतात आणि त्याने तो काम करतो पुढे. तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगबद्दल मला काय माहिती नव्हतं, बट आता समजते की फक्त एक टाईप करण्यासाठी पण एक तुम्हाला खूप विचार करावा लागतं की एआय कसं वर्क करेल ते तुम्ही त्याला सांगतात नीट. तर जेवढं तुम्ही चांगलं नीट सांगणार तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे की तो तसा वर्क करेल. आणि हे सगळे अपॉर्च्युनिटीज दिसतात मला की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असते. मग त्यानंतर तुम्ही एआय मॉडेल्स ट्रेन करू शकतात, लार्ज लँग्वेज मॉडेल ज्याला LLM म्हणतात, ते पण तुम्ही ट्रेन करू शकता. आणि खूप काही अपॉर्च्युनिटीज आहे एआय थ्रू. आणि एआयमुळे काम खूप सोपं झालेलं आहे. आणि जर तुम्ही एआयला आता फोकस नाही केलं तर म्हणजे जॉब भेटणं पण अवघडून जाईल. AI शिवाय आपण आता हेच नाही करू शकत. एआय इज व्हेरी Right. इम्पॉर्टंट. तुझं स्टार्टअप पण आहे श्रावणी, तर त्याच्याबद्दल मला काहीतरी सांग ना, म्हणजे एक्झॅक्ट ते काय आहे आणि कसलं आहे तुझं जे स्टार्टअप? माझं जे स्टार्टअप आहे ते 10+ कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, म्हणजे आपलं त्याच्यात मी वेगवेगळे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स ठेवले आणि पण मग ऑर्गॅनिक. त्याचा आणि तुझे आता जो प्रोग्राम करतेस त्याचा काय नेमका संबंध म्हणजे आहे? ॲक्च्युली आता आमचं NITमध्ये असं असतं की वेगळे क्लब्स असतात. तर याच्यासाठी एंटरप्रेन्योरशिपचा जो क्लब असतो तर त्याच्यामध्ये आम्हाला ऑलरेडी आमच्या इकडे काहीतरी असे इव्हेंट्स होत असतात, प्रत्येक क्लबचे होतात. सो ह्या क्लबचा जो इव्हेंट होता त्याच्यात आम्ही पार्टिसिपेट केलेलं, मी आणि हिने, आम्ही दोघांनी, आमची एक टीम होती. सो आम्ही पार्टिसिपेट केलेलं आणि त्याच्यात फूड स्टॉल लावलेला. फूड म्हणजे की लोकांना कनेक्ट करतं वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तो विचार करून फूड स्टॉल लावलेला. सो ते एक आम्ही जस्ट फन म्हणून केलेलं आणि की करूयात, कॉलेजचा फर्स्ट इव्हेंट होता, सो आम्ही त्याच्यात पार्टिसिपेट केलं. तर त्याच्यानंतर त्याच्यात आम्ही जस्ट पार्टिसिपेट केलं आणि नंतर आम्हाला कॅम्पस एंटरप्रेन्योर ऑफ द इयरचा अवॉर्ड भेटलं. सो मग तिथून एक इन्स्पिरेशन भेटलं की हे आपण जस्ट फन म्हणून केलं तर इथं भेटतंय, तर मग आपण याला सिरियसली घ्यायला हवं. आणि ॲक्च्युली असं म्हणजे माझ्या फॅमिली थ्रू पण असं होतं की काहीतरी आपल्याला बिझनेस सेट करायचा. ॲक्च्युली माझे जे म्हणजे माझे पप्पा गव्हर्नमेंटमध्ये, सो त्यांचं असं होतं की ते रिटायर होण्याच्या आधी त्यांना एक काहीतरी बिझनेस सेट करायचा. आणि मम्मी हाऊसवाईफ आहे, सो तिला पण माझं एक ड्रीम होतं की तिला बिझनेस थ्रू काहीतरी एक आयडेंटिटी भेटली पाहिजे, म्हणजे हे तिने पण याच्यात काम करावं असं. सो याच्यात माझी पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व आहे. आणि हा स्टार्टअप असा आहे की याच्यामध्ये परफ्युम्स असतात. सो परफ्युम्स वगैरे हे जे लक्झरियस ब्रँड्स आहे, सो एक त्याची रेप्लिका बनवायची, म्हणजे हे जे मोठे मोठे ब्रँड्स आहे यांचे परफ्यूम घेणं प्रत्येकाला अफोर्डेबल नाही आहे ते. सो त्याची रेप्लिका. त्यानंतर मी एक स्वतः कोर्स केलेला परफ्यूमचा, कॉस्मेटिक्सचा. सो मी माझे स्वतःचे नोट्स, फॉर्म्युलेशन्स वगैरे यूज करून स्वतःचं परफ्यूमचे वेगळे म्हणजे ब्रँड एक आणि अनेक असे परफ्यूम्स बनवले. त्याच्यानंतर एक स्पेशल असं होतं की तुरटी आपण जे म्हणतो ते वॉटर प्युरिफिकेशनसाठी जी तुरटी यूज करतो आपण, ॲलम. सो त्याचा यूज एक असं कुणाला माहीत नाही की याचा यूज कितपत आहे. आपण तो जस्ट वॉटर प्युरिफिकेशनसाठी, सो तो पण मोजक्याच घरांमध्ये यूज होतो, असं प्रत्येकाला त्याचा यूज माहीत नाही. सो त्याचा यूज करून एक असं रोल ऑन टाईप, म्हणजे ते त्याचा यूज भरपूर आहे आणि ते ऑर्गॅनिक आहे मोस्ट. त्याच्याने आपल्याला काही आपल्या बॉडीला नुकसान नाही आहे. सो की असं काही वास येत असेल त्याच्यासाठी ते यूज करायचं, म्हणजे ते लावलं तर त्याच्याने आपलं बॉडी स्वच्छ असते. किंवा माउथ फ्रेशनरसाठी पण आपण ते यूज करू शकतो. सो तुरटीचा यूज करून त्याचे वेगवेगळे शेप्स बनवून अदर असे गोष्टी यूज करून एक त्याला रोल ऑन बनवलं, म्हणजे त्याचे यूज वेगळे. त्यानंतर काय यूज केला जातो, म्हणजे फक्त पाणी शुद्धीकरणासाठी तुरटी वापरतात त्याच्यापेक्षा त्याचे इतर भरपूर यूज आहे. जसं की आता आपल्याला इन्स्टंट कुठेतरी इंटरव्ह्यू आता, जसं की मग त्याच्यासाठी आपल्याला असं वाटतं की आधी माउथ फ्रेशनर यूज करावं. तर मग ते आपण जे यूज करतो बाहेरचं, जे आता ते किती केमिकल यूज झालेलं आहे ते आपण तोंडात यूज करतो, तर ते कितपत आपल्या शरीरासाठी चांगलं आहे हे आपण कोणीच डिसाईड नाही करू शकत. सो तुरटी असं आहे की जी आपण पाण्यात प्युरिफिकेशनसाठी यूज करतो ती आपल्या शरीरासाठी नक्कीच चांगली असेल. सो त्याचा यूज करून ते माउथ फ्रेशनर वगैरे बनवलं जातं. त्याच्यानंतर ती आपली बॉडी क्लीन करण्यासाठी, म्हणजे शेव वगैरे जेव्हा करतात तेव्हा ती बॉडी अशी म्हणजे समजा इकडे शेव वगैरे केलं तर ते तिथे कधी कधी ब्लड येऊ शकतं किंवा असं रेडनेस, असं जेव्हा स्किन अशी हे होऊन जाते, तर तेव्हा आपण त्याचा यूज करून त्याच्याने स्किन अशी सॉफ्ट होते आणि जे असं वास वगैरे येतो हे अशा बॉडी पार्ट्सला आपण तिथे यूज पण करू शकतो. याच्यासाठी तुरटीचा यूज. त्यानंतर हे परफ्युम्स वगैरे. आणि अजून एक की नक्षत्र सोप म्हणून, म्हणजे हे अजून लॉन्च करायचं राहिलं आहे, बट मी आता इथं सांगते की हे पण त्या ब्रँडमध्ये इन्क्लुडेड आहे. तर नक्षत्र सोप असं आहे की झोडियाक साईन्स जे असतात आपल्या, वेगळ्या राशी वगैरे असतात, सो त्याचं म्हणजे तो जर तुम्ही यूज केला तर याच्यानुसार प्रत्येकाचा शुक्र असतो तो स्ट्रॉंग राहण्यासाठी याचं
प्रत्येकाच्या राशीनुसार तो वेगळा वेगळा सोप आपण बनवतो. सो त्याच्यानी पॉझिटिव्ह एनर्जी असते, म्हणजे आपली एनर्जी आपण दिवसभर पॉझिटिव्हली काम करू शकतो तो जर यूज केला. सो असं पण एक त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असे 10+ कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आहेत माझे. ओ वाव, खूपच काही काय तुम्ही सगळेच जण मल्टीटास्किंग करताय. पण मला सांगा की कॉलेज सांभाळून हे तुम्हाला कसं जमतंय? म्हणजे कॉलेजचे एक्झाम्स असणार आहेत, ती सगळी थिअरी शिका, मग त्याच्यावरती बेस्ट एक्झाम द्या, प्लस तुम्ही अशा वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करता, तर हे कसं मॅनेज करता? तर आम्हाला असं वेगळं काही करण्याची तर गरज नाही पडत. आता जसं की मी इंटर्नशिप केली, तर इंटर्नशिपमध्ये की मला इंटर्नशिपसाठी काही वेगळं प्रिपेअर करावं लागतं आहे किंवा काहीतरी वेगळं शिकावं लागतं आहे, असं काहीच नाही. जे मी NITला फर्स्ट इयरला शिकले ते मला पूर्णपणे आता LLMशी रिलेटेड माझी इंटर्नशिप होती. आम्हाला AI मॉडेल ट्रेन करायचं होतं. सो त्याच्यासाठी ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या सगळ्या मला NIT फर्स्ट इयरमध्ये माझ्या कवर झालेल्या होत्या. हे इतर कॉलेजेसमध्ये जे 3rd 4th इयरला शिकवतात ते आम्हाला NIT फर्स्ट इयरला शिकवतात. सो हे ऑलरेडी कवर झाल्यामुळे इंटर्नशिप करणं आम्हाला सोपं झालं. सो तो एक पार्ट झाला. आणि हे स्टार्टअपसाठी पण आम्हाला इकडे एंटरप्रेन्योरशिपचं पूर्ण नॉलेज दिलं जातं की आणि एक कॉन्फिडन्स भेटतो की तुम्ही करा, असं कोणीतरी सांगताय आपल्याला की. आणि किंवा पाठीशी असं आहे की आता आम्हाला स्टार्टअपसाठी रेव्हेन्यू वगैरे जनरेट करून देता, अशा खूप साऱ्या गोष्टी NIT हेल्प करते. म्हणजे वेगळं काही करण्यासाठी आम्हाला अजून एफर्ट्स घेण्याची गरज नाही. जे आम्ही NITमध्ये शिकतोय तेच आम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी बेनिफिशियल आहे. म्हणजे आम्हाला वेगळं काही करून अजून एफर्ट्स घ्यावे लागत आहेत किंवा काही बाहेरून स्किल्स शिकावे लागत आहेत, असं काहीच नाही. आम्ही कॉलेजमध्ये जे शिकतोय त्याचाच यूज करून आम्ही सगळी मल्टीटास्किंग करू शकतो. बरं, तू आत्ता जसं ही म्हणाली की कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे किंवा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी NIT खूप हे करतं, मदत करतं. तर मला तेच विचारायचं आहे की तू आता आयडियाथॉन किंवा बिल्डथॉन अशा खूप मोठ्या मोठ्या कॉम्पिटिशन की ज्या नॅशनल लेवलच्या आहेत, तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आहेस, तर त्याचा तुझ्या इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीवरती कसा इफेक्ट झाला आहे? म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये तुला या सगळ्या ज्या कॉम्पिटिशन्स आहेत त्याचा कसा फायदा झाला? तर असे मोठे मोठे कॉम्पिटिशन्समध्ये जाऊन माझं कॅरेक्टर खूप मी बिल्ड केलेलं आहे. लाईक मी 10th 11th 12thमध्ये खूप शाय होतो आणि NITने मला एवढे अपॉर्च्युनिटीज दिले की इकडे जाऊन मला प्रेझेंट वगैरे करणं, मग त्यानंतर कसं बोलायचं, कसं एक फॉर्मल वेमध्ये कसं प्रेझेंट करायचं आणि किती कॉन्फिडंट राहायला पाहिजे, हे सगळं मी NITकडूनच शिकलेलो आहे. आणि असे मोठे मोठे कॉम्पिटिशन्सला जाऊन माझं कॉन्फिडन्स खूप बूस्ट झालेला आहे. आणि अशा कॉम्पिटिशनमध्ये जाऊन मी खूप एक्सपिरियन्स पण गेन केलेला आहे. लाईक नवीन नवीन टीम्स येतात तिकडे आणि सगळे लोक भेटतात आणि त्यांच्याशी कनेक्ट करून पण मला समजतं की लाईक आपण खूप काय करू शकतो अजून. म्हणजे हे पण खूप टॅलेंटेड आणि ह्यांच्याकडून खूप काय शिकायला भेटतं मला. बेसिकली तुझं कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ओव्हरऑल ह्या सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे होते. अगदी मस्त. खरं तर मला अजून एक प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही आत्ता खूप प्रॅक्टिकल नॉलेज किंवा प्रॅक्टिकल एक्सपोजर याबद्दल आपण बोलतोय, पण जनरली जे ट्रेडिशनल कॉलेजेस आहेत की ज्याच्यामध्ये सिलेबस एक स्पेसिफिक सिलेबस असतो, तो शिकवला जातो, त्याच्यावरती बेस्ट एक्झाम असते आणि बेसिक काहीतरी प्रॅक्टिकल वर्क दिलं जातं, पण तुम्हाला काय डिफरन्स जाणवतो? म्हणजे इतरही तुमचे मित्रमैत्रिणी असतील की जे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आहेत, तर तुम्हाला नेमकं काय डिफरन्स जाणवला आहे की इथे तुम्हाला मिळणारं प्रॅक्टिकल एक्सपोजर आणि थिअरी बेस्ड एक्झाम, तर याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय डिफरन्स जाणवतो? तर जे थेरॉटिकल शिकवले जातं बाकीच्या कॉलेजेसमध्ये, ते असं प्रोफेसर जे समोर शिकवतं आणि आपण नोट डाऊन करतो आणि पेपरमध्ये पण आपल्याला मध्ये लिहावं लागतं. तसंच आमच्याकडे डिरेक्ट कोडिंग म्हणजे शिकवता आणि आम्हाला कोडिंग करायची असते. त्यामुळे काय होतं की आपल्याला समजतं की आपण काय टाईप करतो आहे, काय शिकतो आहे, त्याचं आउटपुट काय येणार आहे, इनपुट काय येणार आहे. पण जेव्हा आपण प्रॅक्टिकली पेन अँड पेपरवर लिहितो आणि आपल्याला नंतर माहिती आहे की आपल्याला हे जाऊन कम्प्युटरवर करायचंच आहे, नाहीतर आपल्याला जेव्हा जॉब लागला आपल्याला तेव्हा हे तर करायचंच आहे. पण आधीच आपण जर का तिथून स्टार्टिंग केली, म्हणजे आपल्याला हे नंतर करायचं आहे ते आधीच आपण केलं, तर ते खूप फायद्यात राहील आपण. तसंच जर का आपण मग ते पेन अँड पेपरवर केलं आणि नंतर मग तुम्ही 3rd आणि 4th इयरला तुमच्या जाऊन मग शिकताय आणि मग नंतर तुम्हाला तेच जास्त गरजेचं आहे, तर मग ते तुमचे 2 वर्ष आधीचे वाया जातील. तर मग इथे तसं नाही आहे. इथे म्हणजे आम्हाला फर्स्ट इयरपासून पहिल्याच दिवशीपासूनच कोडिंग शिकवल्या जाते, कोडिंग वगैरे. प्रॅक्टिकल एक्सपोजर तुम्हाला मिळतं, म्हणजे तुम्ही एकीकडे थिअरी शिकता आणि एकीकडे त्याचं लगेच प्रॅक्टिकल नॉलेज पण तुम्हाला मिळतं, सो त्याचा फायदा होतोय तुम्हाला. त्यानंतर शिकवल्यानंतर लगेच आमची एक क्लासरूम क्विज कंडक्ट केली जाते. ती कन्सेप्ट मला एक खूप
छान वाटली आणि मी ही कन्सेप्ट आधी कुठेच बघितली नव्हती. काय आहे की- ती एक्झॅक्ट कन्सेप्ट? हो, म्हणजे काय होतं, आमचा एक क्लास झाला, आम्हाला काही शिकवलं गेलं, इन्स्ट्रक्टर वगैरे, नंतर ते आमची एक क्लासरूम क्विज घेता. समजा आता काही आम्हाला एक असे टॉपिक शिकवले, त्यावर बेस आमची एक क्लासरूम क्विज कंडक्ट केल्या जाते आमच्या लॅपटॉपवर. तर त्याच्यातून मग आमचे असं लीडर बोर्ड वगैरे दाखवलं जातं की कोण फर्स्ट नंबरला आले, कोण सेकंड नंबरला आले. त्यामुळे असं वाटतं की अरे हां, आता पण आपल्याला फर्स्ट यायचं आहे लीडर बोर्डवर, स्क्रीनवर दिसू, असं तसं. त्यामुळे आपण त्याच्यात इंटरेस्ट दाखवतो आणि मग त्या क्लासरूममध्ये आपलं लक्ष जातं. कारण की काही मुलांचं काय होतं, जे अदर कॉलेजेस आहे ते प्रोफेसर समोर शिकवत आहे आणि आपण नोट डाऊन करायचं आहे का नाही, ते शिकून चालले जातील. आणि मग थोडेसे मुलं असतात जे बघतात, नाही तर नजरअंदाज करतात. पण तसं इथे आपल्याला माहिती असतं की क्लासरूम नंतर आता क्विज होणार आहे, काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे आणि फनसाठी कोणी पण हे करतं. तर मग त्यासाठी पूर्ण क्लासमध्ये लक्ष देतात आणि नंतर क्विज कंडक्ट केले जाते, म्हणून ती एक खूप सो इंटरेस्टिंग. बेसिकली कॉम्पिटिशन आहे, पण हेल्दी कॉम्पिटिशन हो. आहे. अगदी. मला तुम्हाला तिघांना एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे. तुमचे फ्युचर प्लॅन्स, म्हणजे तुझं तर आता स्टार्टअप खूप छान आहे आणि त्याच्यासाठी तुला शुभेच्छा, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि तुमच्या दोघांचे काय फ्युचर प्लॅन्स आहेत? अनुराग? तर माझं फ्युचर प्लॅन असा आहे की माझं जे एम असेल ते मी सेकंड इयरमध्ये इंटर्नशिप क्रॅक करण्याचा माझा एम आहे पहिला. कारण फर्स्ट इयरमध्ये मी ॲक्च्युली एक्सप्लोर करत होतो की कोणते कोणते हॅकॅथॉन्स असतात किंवा मला काय काय शिकायला भेटतं. तर मी खूप एक्सप्लोर केलं फर्स्ट इयरमध्ये आणि मला खूप काय आता एक्सपिरियन्स आलेला आहे की मला आता कोणत्या डायरेक्शनमध्ये वळायचं आहे. तर माझं सेकंड इयरमध्ये असा एम राहील की मी इंटर्नशिप क्रॅक करू आणि मी चांगला अभ्यास पण करू. अगदी. माझं पण असंच एम आहे की मला 4th इयरपर्यंत माझा चांगला CGPA मेंटेन ठेवायचा आहे आणि त्यानंतरच मला म्हणजे हे 4 इयर्स मला इंटर्नशिप वगैरे करून एक्सपिरियन्स गेन करायचा आहे आणि त्यानंतर मला थोडे दिवस जॉब करून नंतर मला माझं स्वतःचं स्टार्टअप ओपन करायचं आहे. त्याबद्दल मी अजून एवढा विचार नाही केलेला आहे की मला काय स्टार्टअप करायचं आहे वगैरे, काय बिझनेस करायचा आहे. पण मी ह्याच वेमध्ये जाणार आहे की मला म्हणजे 4-5 वर्षांनंतर मला बिझनेसमध्येच एंटर अगदी. करायचं. तुम्ही जे आता एक्सपिरियन्स करताय त्यावरनं तुला ती क्लॅरिटी 2-3 वर्षात तर नक्कीच येऊन जाईल. तुझं काय, म्हणजे तुझं स्टार्टअप तर आत्ता आहेच, सो तेच ग्रो करणं गोल आहे? नाही, स्टार्टअप तो तर हा जो एक स्टार्टअप आता जस्ट स्टार्ट केला हा तर ग्रो करायचाच आहे, याला एक मोठ्या लेवलवर आणून तर ठेवायचंच आहे. बट अजून एक आहे की म्हणजे माझे गोल्स तर फिक्स होते आधी. माझं ॲडमिशन घेण्याच्या आधी, म्हणजे जसं NITला ॲडमिशन झालं त्याच्या आधीच माझं फिक्स होतं की कॉलेजला येण्याआधीच की मला फर्स्ट इयरला इंटर्नशिप करायची आहे आणि काहीतरी एक स्वतःचं अर्निंग स्टार्ट करायची. सो मी फर्स्ट इयरचं जसं फर्स्ट सेम संपलं त्याच्यानंतर इंटर्नशिपसाठी जसं सर्च वगैरे केलं आम्ही, त्याच्यानंतर इंटर्नशिप लागली. सो 30,000 स्टायपेंड पर मंथचा होता आमचा. सो त्याच्यानंतर एक म्हणजे जो फर्स्ट इयरचा गोल होता की काहीतरी अर्न करणारी इंटर्नशिप घ्यायची, तर तो तर झाला कंप्लीट. तसंच सेकंड थर्ड इयरचे पण तेच गोल आहेत की 4th इयरपर्यंत अशाच म्हणजे आता आम्ही जस्ट एका कंपनीत केली इंटर्नशिप, बट आता ज्या टॉप कंपनीज लाईक गुगल, ॲमेझॉन वगैरे अशा ज्या वेगळ्या वेगळ्या कंपनीज आहेत टॉपच्या, तर तिथे कुठेतरी ह्या 4 वर्षांच्या आत इंटर्नशिप करायची, हा एक मेन गोल आहे. तो पण एक्सपोजर तुम्हाला आहे हो. की इतक्या मोठ्या कंपनीज बरोबर तुम्हाला काम करायला हो. मिळेल. आणि त्याच्यानंतर पण तेच की एक मोठ्या कुठल्या तरी कंपनीत जॉब करणं किंवा आणि त्याचबरोबर आपला स्टार्टअप ग्रो करणं आणि एक हा जी टेक्नॉलॉजी आपण जी शिकतोय याचा यूज फक्त आपल्यासाठीच न करता किंवा आपल्या कामासाठीच न करता मला एक ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये किंवा एक वेगळे जे सेक्टर्स असतात की त्याच्यासाठी याचा यूज करायचा आहे. म्हणजे आपण जी टेक्नॉलॉजी शिकतो याचा फायदा कुठेतरी इतर लोकांनाही झाला पाहिजे जे ह्या टेक्नॉलॉजीशी वंचित आहे, म्हणजे त्यांना याच्याबद्दल काही अजून इतकं नॉलेज नाही आहे. बट याचा जर यूज त्यांनी केला तर ते खूप त्यांच्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. जसं ॲग्रिकल्चर सेक्टर आहे तर शेतकऱ्यांना आपल्या टेक्नॉलॉजीचा यूज करून काहीतरी हेल्प होईल किंवा इतर सेक्टर्स म्हणजे याचा कुठेतरी अजून वेगळ्या सेक्टर्समध्ये यूज करायचा आहे. अगदी बरोबर आहे. तुमच्या सगळ्यांच्याच आयडियाज खूप छान आहेत आणि ते ऐकायलाही छान वाटत आहेत, त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा. जाता जाता फक्त एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही तर आत्ता फक्त फर्स्ट इयरमध्ये आहात, अजून तुम्हाला 2 वर्ष आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप एक्सपोजर मिळणार आहे. पण जे नवीन येणारी बॅच आहे तर त्यांच्यासाठी एक काय सांगाल की ओव्हरऑलच ह्या सेक्टरमध्ये किती स्कोप आहे आणि त्यांनी काय काय केलं पाहिजे? एखाद 2 ओळीमध्ये तुम्ही सांगितलं तरी चालेल. अनुराग, तुझ्यापासून सुरू करूयात. मला एवढं सांगायचं आहे की AI आता खूप इम्पॉर्टंट आहे. लाईक पूर्ण वर्ल्ड AIवर शिफ्ट होणार आहे आता, म्हणून सगळ्यांनी AIवर फोकस करायला पाहिजे. आणि NIT जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी देतं आहे AI
फर्स्ट डेपासून तुम्ही जर AI शिकू शकतात, तर मला वाटतं की सगळ्या स्टुडंट्सनी हे ग्रॅब करायला पाहिजे अपॉर्च्युनिटी. आणि असं नाही की इकडे फक्त अभ्यास आहे. कॉन्टेंट क्रिएशनमध्ये ज्याला इंटरेस्ट आहे किंवा काही व्हिडिओज वगैरे बनवू शकतो, रील्स वगैरेमध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यासाठी पण NITचं क्रिएटर्स लॅब म्हणून एक प्रोग्राम असतो, ज्याच्यात मी पण पार्ट आहे. मी पण थोडं कॉन्टेंट क्रिएशन करतो. तर त्याने पण तुम्हाला थोडा सपोर्ट भेटतो की कॉन्टेंट क्रिएशनमध्ये कसं वळायचं आहे, की तुम्हाला कसं पुढे जायचं, तर हे पण सगळं तुम्हाला NITमध्ये भेटेल. अगदी. तर NITमध्ये तुम्हाला याचा फायदा काय होईल की NITमध्ये खूप सारे वर्कशॉप्स कंडक्ट केल्या जातात, तर त्याच्यावर तुम्ही हँड्स ऑन लर्निंग करू शकतात आणि तुम्हाला प्रॅक्टिकली समजेल की नेमकं हे काय आहे आणि काय नाही. आणि कोडिंग थ्रू पण तुम्ही समजू शकतात आणि जे पण बाकीचे GenAI वगैरे सब्जेक्ट्स झाले हो. त्या थ्रू पण तुम्हाला कळेल. आणि जे पण वर्कशॉप्स वगैरे IoT वगैरे सारखे कंडक्ट होतात त्यामुळे पण तुम्हाला कळेल की हे म्हणजे अगदी. काय. ह्यांनी दोघांनी तर कोर्सबद्दल आणि कॉलेज कसं चूज करावं त्याबद्दल सांगितलं. तू थोडं स्टार्टअपबद्दल सांग की त्या ह्याच्यामध्ये किती एक्सपोजर आहे म्हणा किंवा अपॉर्च्युनिटी आहे म्हणा, आणि त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तर असं स्टार्टअप स्टार्ट करणं की इतक्या कमी वयात वगैरे एवढं म्हणजे करायचं तर प्रत्येकाला आहे, पण अशी फर्स्ट स्टेप कोणी पण उचलायला म्हणजे असं बरोबर. घाबरतं की कसं काय करायचं एवढं सगळं. कारण आपण जे मोठे मोठे स्टार्टअप्स बघतो की यांचं तर आपण तेव्हा ज्यांना बघत असतो ते ऑलरेडी सेट झालेले स्टार्टअप बघतो की यांची इतकी ग्रोथ होते वगैरे. बट ते आपण ते बघितले तर आपला स्टार्टअप कधी स्टार्ट नाही होणार, की आपण त्या लेवलला जाण्यासाठी कुठेतरी स्टार्टिंग बरोबर. करणं गरजेचं आहे. सो स्टार्टिंग अशी करायची की आता आपल्याला ज्या फील्डमध्ये तुम्हाला यायचं आहे, तर मला एक आधीपासून होतं की स्टार्टअप पण स्टार्ट करायचं आहे. तर एक स्टार्टअप सिको म्हणून वेबसाईट आहे, सो मी त्याचा यूज केला की काहीतरी स्टार्टअप आपण एक्सप्लोअर करायचं की याच्यातून तुम्हाला कुठला स्टार्टअप करता येऊ शकतो किंवा तुमचा इंटरेस्टनुसार चेक करायचं की आपल्याला हा इंटरेस्ट आहे तर आपण ह्या फील्डने स्टार्टअप स्टार्ट करूयात. तर मग त्याच्यानुसार तुम्ही तो कोर्स करा. जर तुम्हाला जो आवडला तो चूज करा, त्याच्याने तुम्ही कोर्स करा त्याचा किंवा त्याचं नॉलेज गेन करा कुठूनही. तुम्ही आता फ्री यूट्यूब वगैरे AI टूल्सच इतके आहेत आपले की आपण कुठल्याही AIचा यूज करून कशाही नॉलेज गेन करू शकतो. कसलं पण नॉलेज भेटू शकतं आपल्याला AIचा यूज करून. सो तुम्ही AIचा यूज करून त्याच्याबद्दल नॉलेज घ्या किंवा अजून ते एक्सप्लोअर करा की हे काय आहे, तर ते सगळं शिका. आणि त्याच्यानंतर एक असतं आपलं की आपल्याकडे रेव्हेन्यूज नाही, की म्हणजे कुठून स्टार्ट करायचं, आपल्याकडे पैसेच नाही आहे. सो एक पहिलं सजेशन असेल की झिरो इन्व्हेस्टमेंटवाला स्टार्ट करा. जर तुम्ही खूप याच्यात निवली असाल किंवा तुम्ही त्या बॅकग्राऊंडनेच नसाल की नाही आपण इन्व्हेस्टच नाही करू शकत, सो झिरो इन्व्हेस्टमेंटवाले पण खूप सारे स्टार्टअप्स आहे. तुम्ही त्याचा यूज करून म्हणजे त्याच्या स्ट्रॅटेजीज वगैरे बघा, त्याच्याने शिका, स्टार्ट करा. आणि सो बेसिकली डीप नॉलेज त्यातलं आधी घ्या हो. आणि मग काहीतरी सुरू करा. तेच म्हणजे कमी नॉलेज किंवा असं अर्ध बरोबर. नॉलेज असल्यावर त्या फील्डमध्ये जाऊन काहीच फायदा नाही. बरोबर. लेट स्टार्ट करा, पण आधी पूर्ण नॉलेज गेन करा मगच स्टार्ट करा. अगदी. खरं तर खूप गप्पा मारायच्यात, अजून वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याकडून कळतात, पण तुम्ही इथे आलात आणि तुमच्या गप्पांमधून जे तुमच्यासारखे नवीन येणारे विद्यार्थी आहेत त्यांना पण एक क्लॅरिटी आली असेल की नक्की काय केलं पाहिजे, काय करू नये. तर इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तर ह्या विद्यार्थ्यांनी केलेला NIAT म्हणजेच नेक्स्ट वेव्ह ऑफ इनोव्हेशन इन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी हा 4 वर्षांचा ऑन कॅम्पस प्रोग्राम आहे, जो भारतामधील 30पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीजमध्ये आणि कॉलेजेसमध्ये कोलॅबरेशनमध्ये शिकवला जातो. तर महाराष्ट्रामध्ये NIAT मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नाशिक या ठिकाणी उपलब्ध आहे. तर ही सगळी माहिती आणि या आजच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.